आज हे भेटणार म्हणून सारे किती आनंदी आहेत। आज यांची आणि माझी भेट घडणार। या क्षणासाठी मी किती आसुसले होते ते कसं मी कोणाला सांगू। इतक्या दिवसानंतर यांना भेटताना मला काय वाटतं आहे हे मी कोणालाही सांगायचा प्रयत्न केला तरी त्यांना ते समजणार नाही। ह्या अशा आनंदाच्या क्षणी माझा डावा डोळा का बरं लवतो आहे? हा कोणता अपशकुन तर नसेल ना? आज काही विपरीत तर घडणार नाही ना? हे मला आज भेटतील ना? म्हातार बाबा, अरे म्हातार बाबा, म्हातार बाबा, काय ग? अगं समधी गेले रानात मेंढरासनी घेऊन, म्हणून म्हणलं याला सांगावं। काय या बी चाललोस की? म्हातार बाबा, आजच्याला नग जाऊस तू रानात। म्हणजे? अरे म्हणजे आज तू घरलाच थांब, मी आज जाती मेंढरासनी घेऊन रानात। नाही नाही असं कसं? म्या चाकर आहे तुमचा। अरे म्या कुठं नाही म्हणले, पर घरात काम आहे ती कर। म्या जाते मेंढरासनी घेऊन रानात। नाही नाही रानात म्याच जातो। आता चाकर कोण हाय आणि मालक कोण हाय हेच कळणं झालंय जणू। ते काय बी असू द्या, रानात म्याच जातो। होय अरे पण असं हाय तरी काय रानात? ते काय नाही, ते काय नाही, गप हात थांबायचं। बानू, अय म्हातार बाबा, अरे काय लहान पोरांवानी भांडताय? बानू जाऊ दे त्याला। ए जा रे म्हातार बाबा जा। काय ग बानू? म्हणजे अगं 2 दिवसाची सवड मागत होता त्यो, म्या नाही दिली त्याला। अगं मग सवड नाही दिली म्हणून काय पळून जाणार आहे का त्यो? अगं तसं नव्ह, म्हातारा माणूस आहे त्यो, लय वय बी झालंय ग, चालवत नसल, चालताना पाय बघ कसा टाकतोय, म्हणून म्हणलं घरला थांब तर नाही। आणि अजून बी जास्त आहे ती, कशाला म्हाताऱ्याच्या जीवाला त्रास, म्हणून म्हणलं मी जाते। एवढंच आहे तुमचं? कधी भांडाल कधी जीवाला जपाल, काय कळतच नाही बाई। बानूबाई, काय ग? अगं आता थोड्याच वेळात चंदनपुरी येईल, तू अशी काळजीत का? असा तुझा डावा डोळा अचानक कसा लावू लागला? त्याचीच तर काळजी वाटते आहे लतिका। इतके दिवस यांना भेटण्याचे प्रयत्न करते आहे, आज कोणतं अपशकुन नको व्हायला। एवढा प्रवास केला देवांना भेटण्यासाठी, तो व्यर्थ नको जायला। लतिका, म्हाळसा, अगं तुझ्या काळजीपोटीच बोलते आहे मी, नाहीतर मी असा विचार करेन का कधी? सांग मला। सगळं चांगलं व्हावं हीच माझी देखील इच्छा आहे। म्हाळसा, आता आज काय होणार आहे ते लवकरच कळेल। नारायण नारायण। मुनिवर, कुठे आहात? तुम्ही नाही तर कसलीही वार्ता कानी आली नाही। तेच सांगण्यासाठी इथे आलो आहे। श्री म्हाळसा देवी आता कुठल्याही क्षणी चंदनपुरीला पोहोचतील। श्री खंडेरायांना कल्पना दिली आहे का की म्हाळसा देवी निघाले आहेत? म्हणजे काय? मी त्यांना सांगितले नसते तरी त्यांना कळलेच असते, पण तरीही पूर्वसूचना देण्याचे काम मात्र मी केले आहे। श्री खंडेराय समोर आल्यावर म्हाळसा देवींचं काय होईल? म्हाळसासाठी हे सोपं नाही। मला वेगळीच चिंता आहे। श्री म्हाळसा देवी आणि बानू जर समोरासमोर आल्या तर काय होईल?
श्री खंडेराय ह्या प्रसंगी काय करतील ते महत्वाचं. म्हातारी एकलेच चालले काय? म्हातार बाबा, म्हातार बाबा हाय का? म्हातार बाबा काय एकलाच निघाला काय रानात? या बी हाय की. आहेस का? मग चल की बिगी बिगी. म्हातार बाबा मी काय म्हणतो, त्या दिवशी तो म्हणला रानात कुठेतरी सोन्यानं भरलेला हांडा आहे. कोणच्या अंगाला आहे तो सोन्यानं भरलेला हांडा? तेच हुडकायचं आहे. तेव्हा चल आता. उगा हात बोलत बसू नगस. चल. बाबा आता मोर थांबायचं नाही तर? का रे थकलास वय? अरे थकला असशील तर जा की माघारी. म्या कशाला थकतोय? मी आपलं तुझं वय झालंय म्हणून चल. परत म्या काय म्हणतो, नाही म्हणजे कोणीकडच्या अंगाला आहे ती सोन्यानं भरलेला हांडा? म्हणजे तुला ठाव असेल तर खानाई सोपं जाईल ना. काय रे हे सोन्याच्या हांड्याचं तुला कसं ठाव? पतूर वस्तू कोणी बी कवा बी काय बोललेलं नाही. तसं आमच्या वस्तीवली माणसं समजे खुळीच आहेत म्हणा, पण तरी तुला कसं? म्हातार बाबा, म्हातार बाबा, आपण का थांबलो आहोत बंधू? चंदनपुरी आली का? नाही देवी, मी देखील चंदनपुरीचा मार्ग शोधण्याचाच प्रयत्न करतो आहे. राम राम, कांच्या गावचं पाहुणं. चंदनपुरी कोणत्या दिशेला आहे तुम्ही सांगू शकाल? होय होय, इकडनं जावा बघा. बर ये तुम्ही. देवी, तुमचा डावा डोळा लवतो आहे. बंधू, काही अपशकुन होणार नाही ना? नाही देवी, डावा डोळा लवणं हा अपशकुन मानतात खरा, परंतु ते पुरुषांच्या बाबतीत आहे. स्त्रियांच्या बाबतीत ह्या अगदी उलट आहे असं म्हणतात. म्हणजे तुमच्या दृष्टीने हा शुभ संकेत आहे असं म्हणायला हवं. झालं का बानू? अगं लय वेळ झाला हाय आज. दे बाई लवकर. ते म्हातार बाबा रानात जेवणाची वाट बघत बसला असल. गावर की लवकर. घे बाई. म्हणजे देते, आणते इकडं. मी आज देते भाकऱ्या म्हातार बाबाला. आता आणि हे काय म्हणायचं? अगं मागं त्यो मला म्हणला होता का तुम्हीच मला रानात भाकऱ्या आणून द्या म्हणून. अगं पण मी जातीच आहे की.
त्याला भाकऱ्या मिळाल्या म्हणजे झालं. नग मॅच नेऊन देते. सकाळच्याला बी लई वरडले बघ त्याला. म्हातारा माणूस आहे. उगा त्याला वाईट वाटलं असेल माझ्या बोलण्याचं. तू आणि ते म्हातार बाबा किती बी भांडला तरी जीव आहे तुमचा. तुझं माझं जमाना आणि भांडलं बिगर राहावं ना असं आहे तुमचं. घे जा आता. बानुबाई बानुबाई भूक लागली कधी येतायसा असं करत बसला असेल तो रानात. जा रे म्हातार बाबा. कुठं म्हातार बाबा खाण्याचं का आता? नाही नाही आता नको. अजून आतल्या अंगाला जावं लागेल. अजून मला वाटतं ह्या अंगाला जावं लागेल. होय याच अंगाला सोन्याने भरलेला हांडा दडविला आहे. यार मग चरकी बिकी बिकी. म्हासा देखील ह्याच रानात कुठेतरी आहे. चंदनपुरीला जाणारा हाच रस्ता आहे. ह्या रस्त्याने पुढे गेलो तर तिची आणि माझी भेट घडायची. त्यापेक्षा आडवाट्याने जाणेच सुरक्षित ठरेल. तर बाबा चल की. आलो आलो. थांबा. देवी आपण वाट चुकलो असं वाटतं. ही वाट निश्चितच चंदनपुरीकडे जात नसावी. बंधो मला असे वाटते की आपण ह्या वाटेने जाणे योग्य राहील. पर देवी ही वाट पार रानातून जात असेल असं वाटतंय. होय गावाकडे जाण्यासाठी पक्की वाट असायलाच हवी आणि ही दुसरी वाट तशी दिसत नाही. पण जर ती एखादी छोटी वस्ती असेल तर तिथे कोण कशाला पक्की पायवाट करेल. रानात जायला ही पायवाट पुरेशी आहे. बंधू मला असं वाटतं की ही दुसरी वाटच योग्य ठरेल. आपण याच वाटेने जाऊयात. मला देखील असेच वाटते आहे. चला. म्हातार बाबा कुठं कडमडलाय. म्हातार बाबा मला असं का वाटतं आहे की हे इथेच कुठेतरी आहेत. जसजसं चंदनपुरी जवळ येत आहे तशी माझ्या हृदयाची धडधड वाढते आहे. देवा मी सर्व गोष्टी अत्यंत कौशल्याने हाताळत असतो म्हणून तुम्ही माझी स्तुती करत असता. पण ह्या वेळेस म्हाळसा देवींना चंदनपुरीत येण्यापासून मी थांबू शकलो नाही. गणोबा एक विचारू कर. विचार केला का?
अरे बाबा जेजुरीला माघारी जाईन मी असं वाटत नाही बघ मला. काय झालं? अरे काय झालं काय? अरे आता परत एवढा चालायचा त्राण नाही उरला माझ्यात. असं थांब, अर्धंतीने सांगून तुझ्यासाठी घोडाच मागवतो. चालेल चालेल चाल. थांबा. काय झालं? देवी, चंदनपुरी इथून हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही सर्वजण इथेच थांबा. मी वेश बदलून येतो. त्यानंतर आपण दोघे पुढे जाऊया. बरं. म्हाळसा, मी पण येऊ का तुमच्यासोबत चंदनपुरीला? नाही, तुम्ही सर्वजण इथेच थांबावं. आम्ही जाऊन येतो. भानुबाई, मी जर असल तर मला भाकर आणून द्या. आता तर कधीच आणून देणार नाही रानात भाकर. तुला खायची असेल तर ये घरला आणि खा भाकर. नाही तर रानात जे मिळेल ते खायचं आणि गप बसायचं. येऊ दे त्याला घरला, सांगते. म्हातार बाबा, तुझा त्यो सोन्याचा अंडा ठेव बाजूला. वाईच बस गाठकावर. रंगा थकला का रे इतक्यात? एवढं एवढंस चालून मी थकतोय वाईतावा. बरोबर, बस हतच. मी जर शेडसनी ना चारा काय घालून येतो. बस हतच. होय होय. अरे म्हातार बाबा, माप सारा खाय घाल बर का. आणि तो बी बस वाईच गाठकावर. काय म्हणायचं म्हाताऱ्याला? म्या चालून चालून थकलो. हे म्हातारा थांबायचं नावच घे ना. बरं झालं, आता ती पतूर डोळे मिटून घ्यावं व्हायचं. नाही, सोन्याचा हांडा. हा, देवी, मला असं वाटू लागलं आहे की ह्या रानात आपण वाट हरवून बसलो आहोत. आणि या रानात कोणी मनुष्य दिसत नाही. देवी, तुम्ही जरा इथे थांबता का? मी आजूबाजूला कोणी आहे का ते बघून येतो. बंधू, मला तिकडे कोणतरी दिसते आहे. मी त्यांना विचारून येते. देवा, तुमची आणि माळसा देवींची अशी भेट होईल असे वाटले नव्हते. ऐकता का?